सिंह राशीचे आजचे राशी भविष्य. सिंह राशीच्या व्यक्तींनो, आजचा दिवस तुमच्यासाठी काही महत्त्वाचे संकेत घेऊन आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टी रखडल्या होत्या, त्यामध्ये आज हळूहळू हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस विशेषतः नवीन संधी, कामातील बदल आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी लक्ष देण्यासारखा आहे. काही दिवसांपासून एखाद्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, एखाद्या निर्णयाची वाट पाहत असाल किंवा एखाद्या संधीची अपेक्षा करत असाल, तर आज त्या संदर्भात सकारात्मक संकेत मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला ही जबाबदारी थोडी कठीण वाटली तरी त्यातून तुमची क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कामाकडे वरिष्ठांचे लक्ष जाऊ शकते. त्यामुळे आज कामामध्ये निष्काळजीपणा न करता प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील आज नवीन संपर्क किंवा नवीन काम मिळण्याचा योग दिसत आहे. एखाद्या जुन्या संपर्कातून पुन्हा कामाची सुरुवात होऊ शकते. मात्र कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. कागदपत्रे आणि व्यवहारातील प्रत्येक गोष्ट तपासून पुढे जा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत आजचा दिवस मध्यम ते चांगला राहू शकतो. पैशांची आवक होण्याची शक्यता आहे, परंतु त्याच वेळी अचानक एखादा खर्च देखील समोर येऊ शकतो. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता काही प्रमाणात दिसत आहे. एखाद्या व्यक्तीकडून किंवा जुन्या व्यवहारातून आर्थिक फायदा होऊ शकतो. आज पैशांबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्चावर नियंत्रण ठेवणे. अनावश्यक वस्तूंवर खर्च करणे टाळा. भविष्यासाठी बचत करण्याचा विचार आजपासून सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. नवीन संधीचा संकेत. सिंह राशींसाठी आजचा एक विशेष संकेत म्हणजे नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकते. ही संधी नोकरीशी संबंधित असू शकते, व्यवसायाशी संबंधित असू शकते किंवा एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्याची असू शकते. परंतु प्रत्येक संधी लगेच स्वीकारण्याची गरज नाही. समोर आलेली माहिती नीट समजून घ्या, त्यातील फायदे तोटे तपासा आणि त्यानंतर निर्णय घ्या. आज तुमच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे. जुन्या अडचणींचा विचार करत बसण्यापेक्षा पुढील संधींवर लक्ष केंद्रित करा. घरातील वातावरण. आज घरातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. काही दिवसांपासून प्रलंबित असलेला एखादा निर्णय पुढे जाऊ शकतो. घरामध्ये एखादे शुभ काम किंवा नवीन योजना करण्याचा विचार होऊ शकतो. मात्र छोट्या गोष्टींवरून वाद वाढणार नाही याची काळजी घ्या. आज तुमच्या एका शांत निर्णयामुळे परिस्थिती अधिक चांगली होऊ शकते. आरोग्याबाबत. आरोग्याच्या बाबतीत आज विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कामाचा ताण किंवा सतत विचार करण्यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे दिवसभरात थोडा वेळ विश्रांती घेणे आवश्यक आहे. पाणी पुरेसे प्या आणि झोपेकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याशी संबंधित काही त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. आज काय टाळावे. आज सिंह राशींच्या व्यक्तीने घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः आर्थिक व्यवहार करताना आवश्यक ती माहिती तपासून घ्या. रागाच्या भरात बोललेले एखादे वाक्य पुढे गैरसमज निर्माण करू शकते. त्यामुळे आज शांतपणे बोलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आजचा विशेष शुभ संकेत. आज तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून महत्त्वाची माहिती किंवा चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच एखादे रखडलेले काम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आजचा दिवस तुम्हाला एक संदेश देत आहे. प्रयत्न थांबवू नका. परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण योग्य दिशेने केलेले प्रयत्न नक्कीच परिणाम देतात. आजचा शुभ रंग आणि शुभ अंक. आजचा शुभ रंग आहे सुवर्ण पिवळा आणि आजचा शुभ अंक आहे 1, 5 आणि 9. महत्त्वाचे काम करताना या शुभ संकेताचे स्मरण ठेवू शकता. आध्यात्मिक उपाय. आज सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करा. मनातील नकारात्मक विचार बाजूला ठेवून आपल्या कामावर आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा. आज एखाद्या गरजू व्यक्तीला शक्य असेल ती मदत करणे देखील शुभ मानले जाते. शेवटचा विशेष संदेश. सिंह राशींच्या व्यक्तींनो, आजचा दिवस तुम्हाला एक महत्त्वाची संधी देऊ शकतो. जुने अडथळे हळूहळू दूर होण्याची सुरुवात होऊ शकते. नवीन कामाचा मार्ग खुला होऊ शकतो आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदलाचे संकेत मिळू शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई नको, चुकीचा निर्णय नको आणि प्रयत्न थांबवायचे नाहीत. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहो. श्री स्वामी समर्थ.